पाकिस्तानी अभिनेत्याचा अबीर गुलाल चित्रपट प्रदर्शित होणार नाही। अबीर गुलाल चित्रपट प्रदर्शित होणार नाही, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची माहिती। 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरलाय। या घटनेत 28 हिंदू पर्यटकांचा बळी गेला आणि 20हून अधिक जण जखमी झालेत। या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली। याचा फटका आता पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यालाही बसलेला दिसतोय। फवाद खानचा आगामी बॉलिवूड चित्रपट अबीर गुलाल 9 मे रोजी प्रदर्शित होणार होता। या चित्रपटात फवाद खान सोबत अभिनेत्री वाणी कपूर झळकणार होती। मात्र पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची जोरदार मागणी सुरू झाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आणि जनभावना यावर लक्ष ठेवून हे कठोर पाऊल उचलण्यात आलं आणि आता केंद्रीय आणि प्रसारण मंत्रालयानं माहिती दिली आहे, अबीर गुलाल चित्रपट प्रदर्शित होणार नाही। पाकिस्तानी अभिनेत्याचा अबीर गुलाल चित्रपट प्रदर्शित होणार नाही। पहलगाम हल्ल्यानंतर आता प्रत्येक पातळीवर भारताकडून कडक उत्तर मिळत असल्याचं चित्र आहे।